नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, आजची आपली बातमी आहे तर आनंदाची बातमी. नवीन नियमावली जाहीर, पेन्शनधारकांना हा मोठा आर्थिक लाभ. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर पाहूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी. पेन्शनधारकांसाठी सरकारने आणली नवीन नियमावली आणि केली जाहीर. नवीन नियमावलीनुसार पेन्शनधारकांना होणार मोठा आर्थिक लाभ. तर पेन्शनधारकांना कशा प्रकारे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अद्यापपर्यंत जर कोणी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करून घ्या, कारण पुढील नवनवीन अपडेट या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत नोटिफिकेशन प्राप्त होईल. तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारने पेन्शन योजनेसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून पेन्शन योजना अपडेट करण्यात आली आहे. पेन्शनधारकांना आता 20% संचित रकमेवर पेन्शन मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती चला पाहूया पुढील प्रमाणे. पेन्शन नियमावली अपडेट. आता पेन्शन नियमावलीचे अपडेट जाणून घेऊया. सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेसाठी एक नवीन नियमावलीचा आदेश जारी केलेला आहे किंवा करण्यात आला आहे. यामुळे पेन्शन नियमावलीच्या बाबतीत सुधारित केल्यामुळे पेन्शनधारकांचा हा मोठा आर्थिक लाभ आता प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सामील असणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना आता पूर्वीच्या नियमानुसार निवृत्तीनंतर केवळ 60% रक्कम काढता येत होती. पण आता सरकारने नवीन नियमावली जाहीर केल्यामुळे, कर्मचाऱ्यांना लागू केल्यामुळे या नवीन नियमावलीनुसार संचित निधी 60% वरून 80% एवढा काढता येणार होता. पूर्वी 60% काढता येत होता, त्यात वाढ 20% करून 80% संचित निधी एकदम काढता येणार आहे. तर सरकारने नवीन नियमानुसार उरलेल्या संचित रक्कम म्हणजे 20% ची घट केली आहे. आणि घट केल्यामुळे पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर 40% रकमेवर संचित निधी ठेवण्याची अट लागू केली होती, ती रद्द करून त्यापूर्वी पेन्शनधारकांना 40% रकमेवर पेन्शन दिली जात होती. आता ती कमी करून सरकारने पेन्शनधारकांच्या हिताचे रक्षण करून त्यांना आर्थिक मोठा लाभ मिळावा म्हणून नवीन नियमावली जाहीर केली आहे. आणि 20% संचित रक्कम घट करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पेन्शनधारकांना आता 40% ऐवजी 20% रकमेवर संचित ठेवता येणार आहेत आणि 80% नगदी स्वरूपात हातात मिळणार आहे. आणि पेन्शनधारकांना त्यामुळे NPS मधील तब्बल 80% रक्कम काढता येणार आहे. हा फार मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता नवीन पेन्शन प्राप्तीसाठी पेन्शन खात्यात संचित ठेवण्याचा निधी फक्त 20% ठेवता येणार आहे, अशी नियमावली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होईल. आणि आता फक्त 80% रक्कम नगदी मिळणार आहे. आणि भावी पुढील आयुष्यात पेन्शन मिळवण्यासाठी सरकारने त्यांच्या खात्यात 20% रक्कम ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे 20% रक्कम संचित निधी ठेवायची आहे आणि 20% वर पेन्शन निर्धारित करून त्यांच्या पुढील आयुष्यात पेन्शन सेवानिवृत्तीनंतर पेन्शन प्राप्त होणार आहे.
याचाच अर्थ असा होतो की पेन्शनधारकांना आता मोठा आर्थिक लाभ होणार असून सद्य परिस्थितीत 80% रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना वर्तमान काळात हातात येणार आहे आणि भविष्य काळात 20% रकमेवरच आता पेन्शन प्राप्ती मिळणार आहे, पेन्शन मिळणार आहे आणि म्हणून अशा प्रकारची नियमावली सरकारने जाहीर केल्यामुळे पेन्शनधारकांचा राष्ट्रीय पेन्शनधारकामध्ये पेन्शन योजनेमध्ये सामील असणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना याचा मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. म्हणूनच सरकारने जाहीर केलेल्या या नवीन नियमावलीचे स्पष्टीकरण आपण आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओतून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला अशी माहिती येते आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.